नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, एका बलात्काराच्या प्रकरणावरती सुनावणी करत असताना दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे। दोन प्रौढ व्यक्ती स्वतःच्या मर्जीने जर लैंगिक संबंध ठेवत असतील तर त्यांना ते चुकीचं काम करतायत असं म्हणता येणार नाही, असं हायकोर्टाने नमूद केलंय। कोर्टाने एका व्यक्तीला बलात्काराच्या प्रकरणामध्ये जामीन मंजूर केलाय। न्यायमूर्ती अमित महाजन यांनी या प्रकरणी सुनावणी घेतली। लैंगिक संबंधाच्या प्रकरणामध्ये चुकीच्या आरोपांमुळे आरोपीची बदनामी होते असं देखील कोर्टाने नमूद केलंय। आपला समाज ठरवतो की लग्नाच्या मर्यादेमध्ये लैंगिक संबंध ठेवले जावेत, परंतु दोन प्रौढ व्यक्तींमध्ये लैंगिक संबंध ठेवले जात असतील तर त्यात चुकीचं त्यांना ठरवलं जाऊ शकत नाही। त्यांचा विवाह झाला असेल किंवा नसेल यानं फरक पडत नाही, असं देखील कोर्टाने म्हटलंय। खोट्या आरोपामुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिमा खराब होऊ शकते, शिवाय खऱ्या घटनांची विश्वसनीयता देखील कमी होते, असं देखील कोर्टाने म्हटलंय। एका महिलेने आरोप केला होता की आरोपीनं तिच्यावर बळजबरीनं अनेक वेळा लैंगिक संबंध ठेवले, याशिवाय लग्नाचं आश्वासन देखील दिलं होतं, परंतु त्यानंतर तो लग्नाच्या आश्वासनापासून फिरला होता। आरोपीचं लग्न झालेलं असून त्याला 2 मुलं देखील आहेत। महिलेनं आरोप केलाय की व्यक्ती त्याच्याकडे भेटवस्तू मागायचा। महिलेनं आतापर्यंत 1.5 लाख रुपये आरोपीला दिल्याचं यामध्ये नमूद केलंय। यावर कोर्टानं म्हटलंय की जेव्हा कथित घटना घडली तेव्हा महिला सज्ञान होती, तसेच लग्नाच्या आश्वासनामुळे तिनं आरोपीला लैंगिक संबंधाची परवानगी दिली होती। याबाबत कोर्ट अधिक तपास करणार आहे। कोर्टानं म्हटलंय की महिला तक्रार दाखल करण्याआधी आरोपी व्यक्तीशी भेटत होती, शिवाय आरोपीचं लग्न झाल्याची माहिती असताना देखील संबंध ठेवू इच्छित होती। कोर्टाने असं स्पष्ट केलंय की व्यक्तीला जामीन देण्यात आलेला आहे, परंतु त्याचे लग्नाचे खोटं आश्वासन दिलंय का, त्याचा हेतू चुकीचा होता का, या संदर्भात पुराव्यांच्या आधारे अंतिम निर्णय घेण्यात येईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता हा कोर्टानं एक अजबच निर्णय दिलेला आहे। यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।